बीड जिल्ह्यात आतापर्यंत 162 लोकांचे पिस्तूल परवाने रद्द, 20 जणांच्या नावे मृत्यूनंतरही पिस्तूल परवाना रद्द करण्यात आलेल्या लोकांमध्ये अनेक राजकीय पक्षाशी संबंधित लोकांचा समावेश। मालेगावातील एमआयएमच्या माजी नगरसेवकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, राजकीय फायद्यासाठी स्वतःवर गोळीबार झाल्याचा बनाव केल्यानं कारवाई। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेच्या लातूरच्या कारागृहात त्याची रवानगी, सुरक्षेच्या कारणास्तव लातूर कारागृहात हलवण्याची विष्णू चाटेची मागणी कोर्टाकडून मान्य। कोल्हापूरच्या कोवाडमधील एटीएम फोडणाऱ्या राजस्थानी टोळीला अटक, 18,77,000ची रोकड घेऊन चोरटे झाले होते पसार। नाशिकच्या येवला तालुक्यातील नांदेसरमध्ये साई पैठणी नावाच्या दुकानात चोरी, दुचाकीवरून आलेल्या तिघा चोरट्यांनी तलवार आणि बंदुकीचा धाक दाखवून गल्लीतील पैसे चोरून नेले। छत्रपती संभाजीनगरमध्ये बीसीएच्या विद्यार्थ्याची गळा चिरून हत्या, कॉलेजमध्ये झालेल्या वादानंतर हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज। धाराशिवमध्ये सावकारी वादातून एका शिक्षकाकडून दुसऱ्या शिक्षकाची दगडानं ठेचून हत्या, आरोपी शिक्षकाला धाराशिव जिल्हा सत्र न्यायालयानं ठोठावली जन्मठेपेची शिक्षा। बुलढाण्यातील केस गळती संदर्भात आयसीएमआरकडून 50 केस गळती झालेल्या नागरिकांचा अभ्यास, 250 सॅम्पल घेऊन पथक रवाना, वातावरणातील एखाद्या विषारी घटकामुळे केस गळती झाल्याचा आयसीएमआरच्या संशोधकांचा अंदाज। हरियाणा पंजाबच्या शंभू सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची 21 जानेवारीला दिल्लीकडे मोर्चा काढण्याची घोषणा, मोर्चात 101 शेतकरी सहभागी होणार असल्याची शेतकरी नेते सरवन पंढेर यांची माहिती। जम्मू काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील बधल गावात बुधवारी रात्री 9 वर्षांच्या मुलाची रहस्यमय आजारानं त्याचा मृत्यू, मृतांची संख्या 15वर, त्यात 12 मुलांचा समावेश। या मृत्यूच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची स्थापना। इंग्लंडविरुद्धच्या T20 मालिकेसाठी फलंदाजी प्रशिक्षक म्हणून सौराष्ट्राचा अष्टपैलू खेळाडू सितांशू कोटक यांची निवड, सितांशू कोटक यांनी एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।